Good morning all. I welcome Vishnuji here. मी मराठी इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. हिंदी पण चालेल मध्ये मध्ये. अ? हिंदी भी चलेगी. Okay, बीच great. में. That is very nice. Actually, cooking is the topic that is not to discuss. Okay, आपण ब्रेकफास्ट करून आलेला असाल किंवा नसाल आणि हे सेशन संपल्यानंतरचं व्हॉट यू विल डू इज फर्स्ट टू हँग आउट विथ युअर नेक्स्ट डिश. डिस्कशन पुढं न्यायच्या आधी लेट मी टेल यू दॅट I was not aware. He is writer, associated writer with Sakal for many years, but I was totally unaware that you have written 54 books. No writer has written in Marathi or journalism that so many books, and writing on cooking for so many years along with practicing cooking is a very rare phenomenon in Marathi. I congratulate you for that. Thank you. 54 is too high number for me because I know I couldn't write one book in last 10-20 years. That it takes much efforts. Let me start with simple questions. Upon question answer ha session it you. I request audience to participate. Okay, you can raise your hand and intervene whenever you want to ask question. Let's make it a dialogue. We all love food. Definitely we all love. We like to experiment with different dishes as a food hunter. Regularly I travel across India. I was in Jaipur and I tried Jaipur sweets there. So we all love food by any means, but loving food as a profession is a very different thing. How many of you love food? Definitely love. Okay, wherever you go you try out new things, but how many of you actually experiment at your home self? क्या So- बात है. मागे बघ तुझ्याकडून हात वर केला. येस. It's very nice. हो. But out of 100 people, if 100 लोक आपण if we are trying out new food, hardly 10-20 people will actually experiment it at their home. I want to start with this question: how much you love the food, and since when you recognize that I am in love with the food and I have to experiment with the food. बेसिकली यासाठी खूप मागे जावं लागेल. तुम्हाला मराठीत चालेल का? चालेल ना. हां, एकदमच काही झालं तर आपण मग इंग्लिश भाषेचा वापर करू. पण माझ्या मनातले विचार जे आहेत ते माझ्या मातृभाषेत सांगायला मला जास्त आवडतील. एक्सप्रेस जास्त छान करू शकेन मी. तर गंमत अशी आहे की खूप लहानपणी म्हणजे 5वी-6वीत असताना फूडी होतो मी पहिलेपासून, आणि ते आत्ताही तुम्हाला जाणवत असेल की पण खूप खात नाही मी, पण चूजी आहे, काही छान छान खायला असं आवडतं. आणि तेव्हा मला समोसा खूप आवडायचा असेल. तर समोसा आवडायचा, पण त्या काळी एकट्या लहान मुलाने जाऊन समोसा खाणं हे सुद्धा अपराधीपणाचं लक्षण होतं. म्हणजे तो तुमचा मुलगा समोसा खात होता अशा टाईपचं. आणि समोसा तर खायचा आहे, मग त्याची तयारी करायची. 20 पैसे किंवा 25 पैसे प्लेट समोसा असेल तेव्हा, लॉंग बॅग. आत्ता मी 48 वर्षाचा आहे, तेव्हा जो काही असेल तेव्हा. तर सायकल चालवायला यायची, मग त्याची तयारी समोस्याची 8 दिवस आधीपासून चालायची. 2-2, 3-3, 5-5 पैसे जमा करून समोस्याची रक्कम जी काय असेल ती जमवायची. आणि असं दुकान पाहायचं की जिथे नुसती सायकल टेकवू शकू आणि गरम समोसा मिळवू शकू. म्हणजे ते दुकानही असं असावं की तिथे गरम समोसा चांगल्या क्वालिटीचा मिळेल, आणि सायकल टेकून समोसा घ्यायचा आणि मग सायकल चालवत चालवत समोसा खायचा, की मी त्या गावचाच नाही असं दाखवायचं कोणी पाहिलं तरी. तर एवढा मी फूडी होतो. आणि बेसिकली माझे वडील चित्रकार. मी पण BFA केला, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. हॉटेल मॅनेजमेंट नाही केला मी. तर हे करताना घरची परिस्थिती खूप छान नव्हती. तुम्हाला जास्त माहिती असेल की आर्टिस्ट लोक काय जास्त कमवत नाही पैसे. आणि मला एक चित्रपट पाहिला होता मी तेव्हा, याराना नावाचा. अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये आहे, आणि अमिताभ बच्चन एकदम झिरोसे असा हिरो होतो. त्याचा मित्र त्याला सपोर्ट करतो. म्हटलं यार, आयुष्यामध्ये असं काहीतरी आपण वेगळं करावं की जेणेकरून आपल्याला 4 माणसं ओळखतील वगैरे वगैरे वगैरे. आणि मग हे करायला म्हणजे सगळ्यात सोपं साधन कुठलं, तर ॲक्टिंग. आपण स्टेज ॲक्टिंग करायची, आपण सिनेमात काम करायचं वगैरे वगैरे, असं हे पहिल्यापासून होतं. आणि पैसेही ऑब्व्हियसली त्याला लागतं. मग मी खूप लवकर काम सुरू केलं आयुष्यात. 6वीत असताना मी आवळ्याची सुपारी वगैरे बनवायचो, ती विकायचो. बुक बाइंडिंगची कामं केली. आणि आमचे वडील थर्माकोलचे लेटर्स कापून द्यायचे
आणि असा एखादा कार्यक्रम वगैरे असेल किंवा एखादा लग्न समारंभ असेल तर ते मागे जाऊन लावायचं ते असं ते काम असायचं. वडील कापून द्यायचे, आम्ही जाऊन लावायचो. त्याचे 50 रुपये मिळायचे त्यावेळी. आणि दुसरं एक अट्रॅक्शन हे असायचं की गेल्यानंतर होस्ट म्हणतील खाऊन जा, जेवून जा. ते एक मेन त्याच्या मागचा हिडन अजेंडा असायचा. आणि असं करता करता ती सुरुवात झाली. पण तो बिझनेस करीन असं मला कधी वाटलं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये असतं कुकिंग. हो, आणि ज्यावेळी एखादा शेफ पूर्ण तुमच्या लेवलपर्यंत पोहोचतो तेव्हा ती इन्स्पिरेशन कुठंतरी खूप छोटं असतं की बरोबर. ओके मला आजीची अमुक डिश आवडायची. असं तुमच्या आयुष्यात काय होतं? जसं एक सामोसा हे डिश आहे हो. आणि तुम्ही सामोस्यापासून सुरुवात केली. हो. घरी कोण बनवायचं? आई आई बनवायची. हां. म्हणजे मी सांगतो ना की आईला एक खिलवण्याची खूप हौस. आई आमची मध्य प्रदेशातली, ती पण छान गायची. ग्वाल्हेर घराण्याची गायकी होती तिची. आणि तिच्याही अशा सभा वगैरे आहेत. तर तिला खूप आवडायचं. म्हणजे तेव्हा साधनं कमी होती, पण घरी सणावाराला जेव्हा मंडळी यायची तर ती तिन्ही लेवलवर काम करायची. शेगडीवरही काम करायची, स्टोवरही करायची आणि गॅसवरही. अशा तिन्ही साधनांचा वापर करून ती स्वयंपाक करायची. आणि मला त्या शेगडीमध्ये कोळसा लावायला किंवा अशा काड्या लावायला खूप आवडायचं. ते काम माझं खूप आवडीचं. आणि आई तेव्हा मला ढोकचुल्या म्हणायची. ढोकचुल्या म्हणजे चुलीमध्ये लाकडं शिरवणारा अशी ती एक पोस्ट होती. ऐसी बात थी वो. हाँ, तो वो मैं बड़ा एन्जॉय करता था उस समय. आणि आईच्या चिवकड पेंडी आवडायची किंवा थालीपीठ आई बनवायची. ते एक असं म्हणजे तेव्हा असं होतं उस समय की मेरी माँ जो बनाती है वो दुनिया का सबसे बेहतरीन खाना है, असं एक समज तेव्हा होता. गुड. तुमच्या सगळ्या डिश म्हणजे मला बॅकग्राऊंड तुम्ही आता आईचं सांगत होता, तुमच्या सगळ्या डिश या व्हेजिटेरियन सगळ्यात जास्त आहेत. तुम्ही लिहिता सकाळमध्ये मी जे वाचायचो ते तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये जरी गेल्यानंतर तिथं व्हेजिटेरियन फूड काय पद्धतीनं आहे, नॉनव्हेज फूड काय पद्धतीने आहे आणि तुम्ही जे एक्सपेरिमेंट करता ते व्हेजमध्ये करता. त्याचं रिझन काय की तुमचं हे अपब्रिंगिंग आणि घरातलं व्हेज वातावरण असं आहे का? कारण शेफ म्हटल्यानंतर आपण ज्यावेळी काय अमेरिकन शेफ, ऑस्ट्रेलियन शेफ हे जे काही सिरीज लागतात त्यावेळी बघतो ते 100% 99% गोष्टी या नॉनव्हेजवर प्रयोग केलेल्या असतात. आणि तुम्ही मात्र पुण्यातल्या हॉटेलपासून ते तुमच्या स्टुडिओमधल्या शोपर्यंत व्हेज शोवर भर देतात. बरोबर. त्याचं रिझन काय आहे? बेसिकली मला आत्ता अजूनही छान आता सांगायला आवडेल की आता अमेरिकेत मी 3 रेस्टॉरंट्स उघडली आणि तिन्हीही व्हेज आहेत. आणि खूप छान त्याला रिस्पॉन्स आहे. म्हणजे 80% तर इंडियन्स आहेत, 20% तिकडले आहेत. आणि मला बेसिकली मी पीपल फॉर ॲनिमलसाठी पहिल्यापासून काम करत आलो. आणि कोणाला मारून खाणं ही कल्पनाच पहिलेपासून रुजली नाही मनात. आणि मी खात नाही, पण ॲज अ शेफ जसं आत्ता सरांनी म्हटलं मला बनवावं तर सगळं लागतं. माझे रेस्टॉरंट्समध्ये मी नॉनव्हेज विकत नाही, पण शोजमध्ये कधी कधी दाखवतो नॉनव्हेज. आणि मला त्याचं असं काही वाटत नाही की बाबा आपण नॉनव्हेज करत नाही शेफ असून सुद्धा वगैरे किंवा खात नाही. तर बेसिक त्यामागचं हे आहे की कोणाला त्रास देऊन ते खाणं हे नाही आवडत नाही. येस. अतिशय चांगलं. मी स्वतः व्हेज आहे. मी नॉनव्हेज बंद करून व्हेज झालं. त्यामुळे व्हेज हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडीचा विषय असेल. ज्यावेळी तुम्ही डिश बनवता, एक्सपेरिमेंट करता, ओके, यू रेग्युलरली ट्रॅव्हल अक्रॉस वर्ल्ड अँड हॅड सीन मेनी डिशेस देअर अँड देन यू एक्सपेरिमेंट ॲट युअर ओन. So we would like to know what is the process. Okay, how do you experiment? Because if you are in the Thailand-like area, the Thai food is very famous. Okay, you are in the France, French food is famous. मग त्यांच्यातलं तुम्ही काही गोष्टी घेता का, अडॉप्ट करता का आणि कस्टमाइज करता का? आणि व्हॉट इज दॅट प्रोसेस ॲक्च्युली? बिकॉज माझा पुढचा प्रश्नही नंतर आहे. आपण बऱ्याचदा रेसिपी फूड एक पेपरमधनं किंवा टी व्हीवर मनोहरजी बोलत असतात आणि तुम्ही ऐकता आणि मग ते टिप्स सांगतात की हे असं करा, तसं करा, आणि आपण ते घरी करतो. पण हे रेडीमेड असतं आणि त्याच्यामागं खूप मोठा रिसर्च इन्व्हॉल्व असतो. तो महिनोन्महिने तुम्ही कदाचित करत असतात, छोटे मोठे त्याच्यात वेळ जात असतो. त्या रिसर्च संदर्भात पण आम्हाला समजून घ्यायला आवडेल की हाऊ डू यू रिसर्च. एकतर तुम्हाला हे बाहेर गेल्यानंतर ह्या डिश मिळतात कुठं, तुम्ही त्या प्रयोग कसे करता आणि त्याच्यासाठीचा रिसर्च कसा करता? बरोबर. बेसिकली गंमत कशी आहे की जेव्हा आपण टेलिव्हिजनवर शो मी सुरुवात केली 15 वर्ष आधी,
तर तेव्हा ETV नावाचं चॅनल होतं आणि ते तेव्हा एवढी चॅनल्सची गर्दी नव्हती आणि हे फ्री टू एअर होतं, म्हणजे दूरदर्शनसारखं कोणी त्याला बघू शकायचं. आणि मी विचार केला की बाबा हे खेड्यापाड्यात सुद्धा चॅनल बघतात लोक, जातात. तर मी अशा रेसिपी दाखवाव्या की ती रेसिपी त्या बाईने करून पाहायला पाहिजे आणि ते केव्हा करेल, जर तिला त्या वस्तू उपलब्ध झाल्या तर. आणि म्हणून शक्यतो अशा रेसिपीज मी पहिल्यापासून फॉलो करत गेलो की ज्या पारंपरिक आहेत, ज्या इझिली इन्ग्रेडियंट्स त्याची अवेलेबल आहेत कुठेही पण, आणि त्याच्यातून ते करू शकतील. मग हे करता करता कुठेतरी जाणवलं की आता आपल्या रेसिपीजचं संपत आला, आपण बाहेरचंही थोडं ट्राय करायला पाहिजे. मग बाहेरचं ट्राय केल्यानंतर, त्या खाल्ल्यानंतर त्याच्यात लक्षात आलं की बाबा याला ऑल्टरनेटिव्ह आहेत. कारण काही इन्ग्रेडियंट्स ज्या तुम्ही म्हटलं, जसं थाई आहे, चायना आहे किंवा अमेरिका, तिथे ते इन्ग्रेडियंट्स तिथे मिळतात. आता तर जमाना असा आहे की इथे सगळं मिळतं आपल्याला वेळ. पण इथल्या उपलब्ध वस्तूंपासून तिकडला पदार्थ तयार करणे हा मग संशोधनाचा, तुम्ही जसं मागाशी म्हणा की संशोधनाचा तो विषय असतो. मग त्याच्यामध्ये प्रयोग करायला मला जास्त आवडतं आणि अशा टाईपनी मी. आता तुम्ही जे पारंपरिक म्हणजे लोकल म्हटलं हो, त्या भागातलं, तर तसं एखादं उदाहरण सांगू शकाल का की यू व्हिजिटेड थायलंड अँड यू हॅड सीन अ डिश आणि मग त्याच्यावर तुम्ही इथं प्रयोग केला, किंवा असे कुठले की जे तुम्ही बाहेरून त्याचं इन्स्पिरेशन घेतलं, त्याच्यावर रिसर्च केला आणि मग इथं. अशा भरपूर आहेत रेसिपीज. ओके. म्हणजे एक उदाहरणमध्ये मला एखादं आठवलं तर मी सांगेनच, पण वांग्याचा एक छान प्रकार आहे की थायलंड सिंगापूरला कुठे गेलो होतो आणि त्यांनी वांग्यासारखा दिसणारा एक पदार्थ, आणि तो नॉन व्हेजिटेरियन होता, पण तो इतका टेम्पटिंग होता. असा चौकोन असा होता, छान ब्रेडसारखा, छान असा खरपूस तो ब्राऊन झालेला होता. मला एक अजून सांगायला आवडेल, कित्येक वेळा रेसिपी ज्या सुचतात ना, तर ते एखादं चित्र पाहून सुद्धा आपल्याला आपली रेसिपी सुचते. तसं बरेच वेळा माझ्या बाबतीत होतं. तर तो पदार्थ पाहिल्यानंतर मी तो मागवला आणि तो मास्याचा प्रकार होता आणि तिथे काही ठिकाणी मासेसुद्धा ते व्हेजमध्येच काउंट करतात. आणि तो घेतल्याबरोबर लक्षात आलं की हे एवढं छान दिसतं आहे, पण ते नॉनव्हेज आहे. मग मी ते त्याचं म्हटलं आता याच्यात व्हेजचा प्रयोग आपण करू. मग मी 2-3 भाज्या ट्राय केल्या की त्याचं तसं ते दिसेल, तसं लागणार तर नाही, पण फील त्याचा येईल. आणि मग त्यामध्ये वांगं माझं उतरलं. मग वांग्याचा छान मोठं त्याचं भरताचं वांगं घेतलं, त्याचा चौकोनी असा छान मोठा तुकडा केला, त्याला आलं लसूण आणि लिंबू मीठ लावलं आणि कॉर्नस्टार्चनी त्याला घोळवलं, ड्राय केलं. एक 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तोपर्यंत त्याची ग्रेव्ही होती, सॉस. त्या सॉसमध्ये काहीच नव्हतं, बारीक चिरलेला लसूण, त्याच्यानंतर हिरवा लसूण होता. आणि तिकडल्या भाज्या किंवा हे असे असतात ना, त्या फास्ट कुकिंग, खूप वेळ शिजवत नाही, त्याच्यामुळे फ्रेशनेस त्याच्यामध्ये असतो तो. तर तो ते सॉस त्याचं बनवलं आणि हे वांगं छान तळलं गोल्डन, आणि त्याच्यावर ते सॉस होतं. इतकं छान दिसलं. असं तुम्ही कल्पना करा की पांढरी स्वच्छ डिश आहे, त्याच्यात गोल्डन कलरचं वांगं, ते ब्राउनिश असं छान सॉस, त्याच्यामध्ये हलके लसणाचा एक फ्लेवर, बारीक चिरलेला लसूण, आणि त्याच्या बाजूला छान टोमॅटोचं फूल किंवा अजून कसलं तरी फूल देऊन ते तुमच्या समोर आणलं. हे तोंडाला पाणी सुटलं तुमच्या. खरंच असं आहे. मला असा जेव्हा तुम्ही प्रयोग करता किंवा कुठल्याही स्वरूपाचं नवीन क्युझिन बनवता, तुमच्या टेस्ट कोण करतं, कुणावर करता? गंमत अशी आहे की मनाची ग्वाही आणि त्रिभुवनात नाही, ही एक आपली जुनी म्हण आहे. आणि त्या उक्तीनुसार मी पहिले, तुम्हाला आवडलं का, ते बेसिकली तुम्हाला आवडायला पाहिजे, आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही ते दुसऱ्यांना देता. पण मग प्रयोग आता इतकं ठिकाणी फिरत असतो सर मी, की मला प्रत्येक ठिकाणी प्रयोग ज्यांच्यावर करतो ती मंडळी वेगवेगळी असतात. आणि पण खूप मोठा काळ नागपुरात घरच्यांबरोबर घालवला असल्यामुळे पहिले माझा भाऊ टेस्ट करायचा आणि नंतर मग ऑब्व्हियसली बायको टेस्ट करायची. हां, आणि आता मुलगा, तो पण खूप फूडी आहे, आदिनाथ त्याचं नाव. हां, टेस्ट केल्यानंतर म्हणजे शेफच्या सगळ्यात महत्त्वाचा एक प्रसंग असतो की आपण खूप कमी लोक आपण करतो, पण ते आवर्जून करावं असं मला वाटतं. कारण मी परवा एक अगदी पुण्यातल्याच हॉटेलमध्ये बघितले, गुजराती फॅमिली आलेली होती. त्या हॉटेलमध्ये दुपारी आम्ही जेवत होतो आणि त्या फॅमिलीनं विचारलं वेटरना की शेफ कोण आहे, बोलवू शकाल का? शेफ बाहेर आला आणि त्याने सांगितलं, उंदियोचा प्रकार होता, उंदियोचा,
आणि तो म्हटलं आम्ही खूप 3 आठवडे भारतभर फिरतोय आणि आता रिटर्न आहे निघालेलो आणि 3 आठवडे आम्ही आमचं फूड मिस केलं. बरोबर. तुम्ही जे बनवलेलं इन्ग्रेडियंट जे फूड आहे ते अतिशय चांगलं आहे. हे ॲप्रिसिएशन होतं शेफसाठी आणि तो ज्या पद्धतीनं शेफला बोलवा वगैरे असं घडल्यानंतर एकदम थोडं माणूस तो बिचकतो, तो आलेला होता आणि तो खूप खुश झाला. मग त्याला त्यांनी विचारलं की तुम्ही कुठले आहात, काय आहात. तो शेफ नॉर्थ इंडियन होता, तो गुजराती नव्हता, पण त्यानं बनवलेलं उत्तम होतं. असे फीडबॅक तुम्हाला मिळतात का? आणि ओके, त्याचा तुम्हाला असं डू यू रिमेंबर दॅट फीडबॅक? ओके, दिस इज द फीडबॅक आय ऑलवेज रिमेंबर बिकॉज माइट बी युअर इनिशियल स्टेज और अलीकडच्या काळातला असेल की जो फीडबॅक तुम्हाला मिळाला आणि बरं वाटलं, असं प्रसंग सांगता येईल का? अरे खूप प्रसंग आहे तसे. बेसिकली मी माझ्या बायकोचा फीडबॅक सगळ्यात चांगला समजतो. ती कुठलेही आडेवेडे न घेता वाईट असेल तर वाईट, चांगलं असेल तर चांगलं असं सांगते. त्याच्यामुळे तो फीडबॅक मला नेहमी कामी पडतो. आणि आता बेसिकली प्रत्यक्ष कुकिंग करणं हे खूप कमी झालेलं आहे. कुकिंग करतो ते चॅनलसाठी किंवा टेलिव्हिजनसाठी करतो. आणि रेस्टॉरंट्स जी आहेत आमची आता सध्या जवळपास 6 रेस्टॉरंट्स आहेत, तर तिथे सगळी माणसं आहेत, त्याच्यामुळे मला तिथे प्रत्यक्ष काम करावं लागत नाही. पण जी माणसं माझ्या हाताखालून ताऊन सुलाखून निघाली आहेत, त्यांना त्यांच्या कामासाठी जो फीडबॅक मिळतो तो मलाच मिळतो डायरेक्टली. आणि हे कुठल्याही म्हणजे रसोईमध्ये गेल्यानंतर तो मिळत असतो. मग एक तर प्रत्यक्ष देतात लोक, किंवा मग सध्या माझं यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यामध्ये डिरेक्टली म्हणजे आज 11 वाजता एपिसोड टाकला तर 11:30 पासून सुरू होऊन जातात. हे असं झालं, ते तसं, ते छान होतं, ते वाईट होतं, सूचना पण करतात. आणि त्या आवश्यक आहेत सूचना, की मी शेफ आहे म्हणून मी शेफारून जाऊ नये की बाबा की हो मी जगत जेता मला सगळं येतं, हे असंच असतं, असं नाही. सगळ्यांचं ऐकायचं, कारण शेवटी माणूस आहे, आपण शिकत असतो, अजूनही विद्यार्थी दशेमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे असं सगळं घडत असतं. पुस्तकाचा एक छान, माझी 54 पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये माझा डिरेक्टली नंबर दिलेला आहे, माझा मोबाईल नंबर, जो तुम्ही कधीही लावू शकता. मग मी उचलतो, नाही उचलला तर परत थोड्या करतो. तर तो याचसाठी की तुम्ही वाचा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मला फोन करा डिरेक्टली आणि मी बोलतो. तर त्याच्यामुळे असा फीडबॅक घेत असतो मी. मला सगळ्यात मला आवडलं फक्त एक पुढे जायच्या आधी मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की या मनुष्याने प्रश्न खूप छान काढले आहेत. उगाचच काहीतरी असं हे प्रश्न नाही की ज्याच्यातून काहीतरी मलाही छान ऐकायला मिळतं, म्हणजे लोकांनाही आणि मलाही बोलायला मिळतं. फीडबॅकचा एक म्हणजे याला जोडून एक येतो की आता अमेरिकेत फक्त मला प्रत्यक्ष कुकिंग करावं लागलं, तर ते यासाठी की तिथे माणसंच नव्हती जेव्हा रेस्टॉरंट उघडण्याचं ठरवलं, आणि त्यांना ABCD पासून शिकवायचं होतं. माझा इथला एक मनुष्य तिथे येणार होता की जो हाताखाली तयार झाला, पण ते नंतर तिथली जी मंडळी होती, एक साऊथ इंडियन होता, एक नॉर्थ इंडियन होता आणि एक तो हा होता. बाजूचा देश कुठला त्यांचा, अमेरिकेचा नाही, मॅक्सिकन लोकांबद्दल मला छान सांगायला आवडेल की त्यांना इंग्लिशही खूप छान समजत नाही. त्यांना आपल्या कशाही भाषेमध्ये बोलतं करायचं, सांगायचं, आणि त्यांना जसं एकदा सांगितलं तसंच ते शेवटपर्यंत करतात, डोकं लावत नाही. मग ते चांगलं झालं, वाईट झालं, फक्त मीठ वगैरे त्यांना थोडं थोडं आता माझ्याबरोबर राहतो समजायला. तो पातळ भाजीसुद्धा उत्तम बनवतो, थालीपीठ छान बनवतो, उकडपेंडी छान बनवतो, बेसन छान बनवतो, पण त्याला त्यातले डिटेल्स विचारला तर त्याला काही येत नाही. त्याच्यामुळे तिथे मला प्रत्यक्ष कुकिंग करावं लागलं. आणि ते करताना मला एक छान अशी अनुभूती झाली की बाबा मी 15 वर्ष आधी, 10 वर्ष आधी किंवा काही वर्ष आधी एखादा हलव्याचा प्रकार करत असेल किंवा एखाद्या भाजीचा प्रकार, तर तो आता आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा करून बदलू शकतो. त्याची प्रोसेस कमी होऊ शकते, इन्ग्रेडियंट्स त्याचे कमी लागून टेस्ट मात्र आपण तीच देऊ शकतो. तर हे कधी होतं की आपण जेव्हा प्रत्यक्ष करतो, आणि तो एक्सपिरियन्स मला तिथे मिळाला अमेरिकेत. आपल्याला मगाशी तुम्ही डिश दिलीत, सगळ्यांना माहिती नाही, मी सिक्रेट सांगू शकतो ते. त्याचं नाव मला माहीत नाही, खव्याची जिलेबी. आणि आता विष्णूजींनी सांगितलं फूड, एखादं फूड प्रेमात असला शेफ की कशा पद्धतीनं वर्णन त्यांनी जे केलं ना आपल्या डोळ्यासमोर, ते पूर्ण मगाशी डिश उभी राहिली वांग्याची. हे करणं, शेफ म्हणून ॲप्रिसिएशन होणं हा एक पार्ट झाला, तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट करणं हा एक पार्ट झाला. यातला दिस इज वन ऑफ द मोस्ट टेडियस प्रोफेशन असं म्हणतात की हे लेबरस वर्क आहे, खूप जास्त सिरियस वेळ द्यावा लागतो त्याला. आणि प्रत्येक वेळ असं होत नाही की, आणि त्याचा कस्टमर जो आहे तो प्रचंड व्हॅरी आहे.
इट्स म्हणजे मला आवडणारं फूड तुम्हाला आवडणार नाही असं इथल्या प्रत्येकाची आवड वेगळी आहे. तर अशा वेळी हा TDS जॉब तुम्ही कशा पद्धतीने करता प्रोफेशनली, आणि त्या पार्टमधला विच इज द मोस्ट क्रुशियल थिंग, ओके दिस इज द क्रुशियल थिंग वेअर यू गिव्ह युअर 100%. क्या बात आहे. पुन्हा मला परत मागे जावं लागेल की मी प्रत्यक्ष कुकिंगमध्ये कसं आलो. कारण काहीतरी करायचं होतं, मग मी डेकोरेशन सुरू केलं आणि त्याच्यातच मला वाटतं एका प्रश्नाचे तुमच्या उत्तर येईल की मग नेमकं प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी केली आणि का वाटलं की मला हा व्यवसाय मी सुरू करावा. तर सर डेकोरेशनचं काम करत असताना एक कॅटरर भेटला आणि त्या कॅटररकडे मी एखाद वर्ष डेकोरेशनचं काम केलं आणि केल्यानंतर करने के बाद पता चला कि उसका जो कैटरिंग वाला हिस्सा है मुझे पसंद आने लगा, आवडायला लागलं कॅटरिंग. एकूण ती ट्रीटमेंट आवडायला लागली, ते फूड मांडणं, प्रेझेंटेशन वगैरे वगैरे. आणि मी त्याला खूप वेगळ्या पद्धतीने छान मदत करायला लागलो. वन फाईन डे काय झालं त्याला माहीत नाही, तो म्हणे की नाही आजपासून तुम्ही डेकोरेशनचं नाही, तुम्हाला कामच हवं तर तुम्ही प्लेट पुसण्याचं काम करा. मे बी इन्सिक्युअर फिलिंग आलं असेल की बाबा हा पुढे जाऊन, मला खरं शपथ सांगतो मी तेव्हापर्यंत ठरवलं होतं की मला कॅटरिंगचं काम करायचं आहे. आणि फूड आवडणं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष बनवणं ही गोष्ट खूप वेगळी आहे. जो खूप छान फूडी असतो तो प्रत्यक्ष बनवतोच असं नाही. तर ती गोष्ट माझ्या बाबतीत होती. तर तोपर्यंत मी प्रत्यक्ष कुकिंगमध्ये खूप जास्त असा नव्हतो. आणि 10वीत असताना पहिलं काम मी कॅटरिंगचं घेतलं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की जो व्यवसाय आपण निवडलेला आहे त्या व्यवसायातले खाचखळगे आपल्याला यायला पाहिजे. एखादा पराठा मी सांगितला असा बनवतो म्हणे की नाही मी ये सबसे बढ़िया बनाय मैंने, आप बना के बताओ, मला तर येतच नाही. म्हणून मग मी अगदी जिलबीपासून तंदूरपासून सगळं शिकायला सुरुवात केली. आणि तिथूनच म्हणजे एक दुसऱ्यांना बघून म्हणजे जो काम करायला माणूस यायचा त्याच्या हाताखाली काम करून, एखादा पावभाजीवाला असेल त्याच्यासमोर उभं राहून तासनतास उभं राहायचं, त्या कुठल्या स्टाईलनी तो बनवतो, काय काय टाकतो, कोणत्या वेळी टाकतो इन्ग्रेडियंट्स, ते सगळं शिकत गेलो. आणि अशी प्रत्यक्ष कुकिंगला सुरुवात यातला झाली. म्हणजे मी अगदी त्यातला क्रक्स असा कुठला असतो की दिस इज द 100%, की आता इथं तुमचं एक्सपर्टीज इज मोस्ट. येस. हां. आणि त्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजेन की बाबा माझी सुरुवातच आउटडोअर कॅटरिंगपासून झाली. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला चॅलेंजेस असतात की बाबा 200 लोक सांगितले आणि झाले 300, किंवा कधी 200चा अंदाज आपण 200च्या हिशोबाने बनवतो पण ते 150मध्येच संपतं. मग ते फूड वाढवायचं कसं, किती वेळ तुमच्याकडे असतो, तुमच्याकडे काय काय इन्ग्रेडियंट्स असतात. प्रेझेन्स ऑफ माइंडला ह्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे की फ्रीजमध्ये एखादी वस्तू आपल्याकडे ठेवलेली असते की ती घेऊन आपण ती वस्तू वाढवू. मी साधं तुम्हाला वरणाचं उदाहरण देतो. मी नेहमी आमच्या इथे सांगायचो की बाबा एकदम सगळं संपल्यावर तुम्ही सांगू नका, काहीतरी द्या, थोडासा बेस द्या. साधी दाल फ्राय जरी असेल तर तिचा बेस तुम्ही मला द्या, मग ती वाढवायची कशी मी पाहतो. की ती थोडासा बेस मिळाल्यावर मी काय करीन, फोडणी घेईन, त्याच्यात तेल टाकीन, त्याच्यात जास्तीचे कांदे टाकीन, टोमॅटो जास्तीचे टाकीन, ती तो बेस जाळीचा असेल तो टाकीन, थोडेसे अजून माल मसाला टाकून त्याला वाढवीन, पाणी टाकीन आणि नंतर हे घट्ट करण्यासाठी म्हणून मी थोडीशी कणिक किंवा भाजलेलं बेसन त्यात लावीन की तो थोडा घट्टपणा येईल, डाळीचा फील येईल, वाढेल पण, दिसायलाही छान दिसेल आणि लोक ते वा वा बहुत बढिया, कोणाला समजणारे नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे की बाबा यजमानाला तुम्ही खुश तर कराच, पण त्याच्याकडे जी मंडळी येतात त्यांनी यजमानाकडे गेलं पाहिजे की बाबा जेवण छान झालं. कारण यजमान प्रत्यक्ष तिथे अवेलेबल नसतो आणि रात्री अशी वेळ असते की त्यांना किती छान दिलं तरी आणि किती वाईट दिलं तरी ते म्हणतात छान आहे, कारण खायचे त्राणच उरलेले नसतात 3-4 तास लोकांशी बोलून. तर माझं असं हेच म्हणणं आहे की बाबा भुकेच्या वेळी योग्य वेळी त्याला योग्य पदार्थ तुम्ही द्यावा. गेल्या आठवड्यात सर मधुर जाफरींशी भेट झाली होती. त्यांनी खूप इंटरेस्टिंग किस्सा सांगितला की त्या नवीन डिश कशा शोधतात. तर आठवडाभर प्रयोग करतात आणि वॉट एव्हर रिमेन्स लेफ्ट ओव्हर इन्ग्रेडियंट्स इन द फ्रीज, तर त्या लेफ्ट ओव्हर जे आहेत त्याच्यावर त्या शनिवारी आणि रविवारी प्रयोग करतात आणि मग ते मंडे टू नेक्स्ट फ्रायडे तो जो प्रयोग आहे शी डेव्हलप्स दॅट एक्सपेरिमेंट आणि देन मेक्स इट. मधुर जाफरी या बाकीच्यांसाठी मी सांगतो वेल नोन कुक, इंटरनॅशनल कुक शेफ आहेत. बरोबर. तुम्ही सर अक्रॉस वर्ल्ड फिरलेला आहात. तुम्ही यू हॅव ट्रॅव्हल्ड अक्रॉस द वर्ल्ड, यू हॅव व्हिजिटेड मेनी कॉन्टिनेंट्स. ॲज अ शेफ अँड ॲज अ फूडी, कारण तुम्ही स्वतः फूडी आहात, असं नाही की तुम्ही फक्त कुकिंग करता आणि बाजूला होता. कुठलं
कुठल्या कॉन्टिनेंटमधलं फूड तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं? कारण आता व्हरायटीज आहेत. मेक्सिकन तुम्ही उल्लेख केला, थाई आपण म्हटलं, चायनीज आहे, इटालियन आहे. कुठल्या ते कुठलं आवडतं आणि ते रिझन काय आहे त्याचं? हां, मला ब्रेकफास्ट म्हटलं तर मला अमेरिकन ब्रेकफास्ट बेसिकली खूप आवडतो. आणि मेन जेवणामध्ये इंडियन, चायनीज, थाई असं आवडतं. कारण आता अमेरिकेत सुद्धा चायनीज आणि इंडियन चायनीज असे 2 रेस्टॉरंट. फरक काय आहे त्याचा? फरक खूप आहे. तुम्ही ओरिजिनल चायनाला गेला तर तिथलं एक तर हे मंचुरियन, क्रिस्पी अँड चिली पनीर वगैरे हे प्रकार तिथे काहीच नाही आहे. त्यांचं चायनीज टोटली वेगळं आहे. ते आपण आपलं त्याचं अंधानुकरण करून घेतलं आहे, भारतीयकरण करून घेतलेलं आहे. त्यांचा फक्त बेसिक सोया सॉस वापरून नंतर त्याची सगळी आपण आपल्या हिशोबाने हे केलेली आहे. तर ते तिकडलं जे फूड सगळ्यांमध्ये बेसिक स्टॉक जो असतो तो नॉन व्हेजिटेरियन असतो. आणि मोनोझोडियम ग्लुटामेट अजिनामोटोचा वापर तिथे बऱ्यापैकी की तो चव वाढवतो. आणि हे तुम्हाला आपल्या इकडल्या भाज्यांमध्ये काही भाज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे अंश आढळतात. जसं फ्लॉवरचा दांडा आहे, त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग आहे. तर ह्याला एक वेगळीच चव असते, ती चव असते जी नॉनव्हेजमध्ये असते. त्याला उमामी असं म्हणतात. तर ते फूड तिकडलं तसंच्या तसं इकडे तुम्ही खाऊ शकत नाही किंवा तिथेही खाऊ शकत नाही. पण मेक्सिकन जे फूड असतं ते थोडं स्पायसी असतं. त्याच्यात थोडा टोमॅटोचाही वापर असतो, तिखटाचा वापर असतो. तर ते आपलंच वाटलं, आपल्या चवी त्याच्यामध्ये आपण शोधत असतो आणि ते मिळतात आपल्याला. आणि गंमत कशी असते सर की 10 दिवस तुम्हाला असं ब्लँड कुठलं तरी फूड मिळालं, अचानक एखादी मॅक्सिकन रेसिपी आली तर तुम्हाला ती लगेच आवडते. कारण ती त्या वेळेची गरज असते. तुम्हाला काहीच मिळालेलं नसतं आणि तुमच्या चवीच्या जवळपास जाणारं काहीतरी मिळालं, मग तुम्हाला ती चव आठवते, आवडते. आणि मग तुम्ही तिचं म्हटलं नाही, मी तिथे गेलो होतो ना, मला ते खूप आवडलं. ते जर इथे दिलं असतं तर ते तुम्हाला आवडलं नसतं, कारण तुम्हाला तुमच्या रेसिपीज उपलब्ध होत्या. एखादं साधं आपण उदाहरण घेऊ, पकोडेवाला एखादा कोणीतरी असतो. तो पकोडेवालाच्या तिथे खूप गर्दी असते. मग आपण अट्रॅक्ट होतो, तिथे जातो. गेल्यानंतर 10 मिनिटांनी आपला नंबर येतो. मग ते गरम गरम आपल्याला मिळतं. 10 मिनिटं आपण वाट घालवले असतात. काहीतरी डोक्यात थॉट प्रोसेस ठेवून आलेलो असतो. मग ती रेसिपी आपल्याला छान लागते. मग अचानक कोणीतरी तुमचा मित्र, तुला पकोडे आवडतात ना, मी घेऊन आलोय बघ 5 प्लेट पकोडे. तुम्ही पकोडे खा, हां छान आहे, पण त्या दिवशीसारखी मजा नाही आहे. त्या दिवशीसारखी मजा होती, पण जागेचा फरक होता, वेळेचा फरक होता. असं ते समीकरण असतं सर. चव ही खरं गोष्ट अशी आहे की तुम्हाला लिहून नाही सांगता येत किंवा बोलूनही आपण सांगू शकत नाही. इट्स अ फिलिंग. तुम्ही जसं आता परदेशी सांगितलेत बाहेरच्या, तसं भारतात प्रचंड व्हरायटी आहे. म्हणजे इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट कंट्री वेअर यू हॅव मल्टिपल क्युझन्स. बरोबर. फ्रॉम साऊथ इंडिया टू नॉर्थ इंडिया, नॉर्थ ईस्ट टू महाराष्ट्र, गुजराती. हे भारतातले हाऊ डू यू क्लासिफाय त्यातलं चांगलं काय? म्हणजे ॲज अ टुरिस्ट, इफ आय एम ट्रॅव्हलिंग अक्रॉस इंडिया, तर हाऊ शुड आय प्रिफर? ओके, इथं गेल्यानंतर हे आवर्जून खा, कारण तुम्ही फिरता प्रचंड. आणि तुम्हाला व्यक्तिशः कुठल्या भागातलं फूड आवडतं भारतात? वा, एक तर मला सांगायला आवडेल, तुम्हाला कंटाळा नाही आला ना कोणाला? आला तर सांगायचं, आपण दुसरं काहीतरी सुरू करू. हां, कुकिंग सुरू करावं लागेल. बाकी काय त्याला सध्या मी त्याच्यानंतर नंतर सांगतो की मी हे असं टाकल का केलं आहे. तर हां, तो प्रश्न तुम्ही नंतर घ्याल, आवडेल मला. तर काय बोलत होतो आपण? भारतात. तर इतकं फिरल्यानंतर तुम्ही आपण स्वतः भाग्यवान आहोत की आपल्या भारता इतकी व्हरायटीज कुठेच नाही आहे, खरंच कुठे नाही आहे. आणि तुम्ही हा शोधाचाही विषय तुम्ही शोधून बघा. गेल्या 8 वर्षापासून मी एक पुस्तक लिहितोय आणि तो म्हणजे आपल्या भारतीय पदार्थांचा इन्सायक्लोपीडिया असेल. आणि मला सांगायला आत्ता आवडेल की हे समोर बसल्यामुळे नाही, पण तो प्रोजेक्ट मी सकाळबरोबरच करतो ॲक्च्युली, ज्याच्यामध्ये 22,000 भारतीय रेसिपीजचे प्रकार आहेत. 22,000. आणि 8 वर्षापूर्वी म्हणत, 8 वर्ष काय होता, 10 वर्ष झाले असतील. 2008 साली त्याला सुरुवात केली. दरवर्षी म्हणायचो की हां यावर्षी कंप्लीट करू, पण अजून ते काही झालेलं नाही. पण या 2 वर्षामध्ये ते कंप्लीट होईल. त्याचे जवळपास मोठे खंड होतील. आणि 22,000 फक्त अशा रेसिपीज आहेत की ज्याच्यामध्ये भारतात ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, मध्य भारत
इथे सगळ्या चटण्यांचे प्रकार, वरणाचे प्रकार. मला साऊथ इंडियन जास्त आवडतं. त्याच्यानंतर आमच्या इथलं विदर्भातलं झुणका भाकर, भातभाजी, वडा भात, गोळा भात, भरडा भात, वांगा भात हे प्रकार तर आहेच. पण इकडला कोकणात जर गेलो तर मला म्हणजे तसं सगळंच आवडतं. नाही म्हणायला, नॉनव्हेज सोडून बाकी मला काही सांगा तर ते सगळं आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सुख कशामध्ये कुठेही म्हटलं मला साधं वरण भात, फोडणीचं वरण भात हे सगळ्यात बेस्ट. फोडणीची पोळी, उपासाची खिचडी हे प्रकार टाळा वाजवायचे असेल तर दिलखुलास वाजवा, उगाचच काहीतरी मजा येते त्याच्यात. म्हणजे तुम्ही वर्णन करायला लागला ना की भूक लागल्यासारखं बाकी काही नाही त्यातलं. सर यात म्हणजे आपण भारतामध्ये कुकिंग टेलिव्हिजनमुळे खूप पॉप्युलर झालं, खूप शेफ जास्त. हा प्रकार. आणि त्याच्यातलं जे नाव घेतलं ते संजीव कपूर. संजीव कपूर, ऑब्व्हियसली obviously. आपण प्रत्येकाने ज्यावेळी 15-20 वर्षापूर्वी पहिल्यांदा कुकिंगकडे जास्त सर 90ची गोष्ट आहे ती. 90ची. हो. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला या क्षेत्रातलं इन्स्पिरेशन अदर दॅन फॅमिली बाहेर कोण होतं की ओके दिस इज द शेफ आय ॲडमायर मोस्ट? ऑब्व्हियसली संजीव कपूर आवडायचा, त्याची बोलण्याची पद्धत आवडायची आणि बेसिकली खूप चांगला माणूस आहे. माझी ओळख नसताना सुद्धा मी अप्रोच झालो आणि खूप छान ते पहिलेपासून माझ्याशी बोलत आले. पण त्यांच्याकडे पाहून वाटलं की नाही यार यांनी छान केलं, अशा लेवलला आपण जायला पाहिजे. पण घडलो मात्र स्वतः ते. कारण तेव्हा टेलिव्हिजन शोज वगैरे असे काही नव्हते. ओगल्यांचं एक पुस्तक होतं, त्याच्यानंतर लक्ष्मीबाई धुरंधरांचं 100 वर्ष जुनं माझ्याकडे 1000 पाककृतींचं पुस्तक ते आहे माझ्याकडे. तेव्हाचं मापं वगैरे पाहिली, तोळा, मासा, छटाक असं. आणि मला वाटलं तर त्या लक्ष्मीबाई ज्या आहेत धुरंधर, त्यांचा स्वभाव फटकळ असेल एकदम. हां हे असं केलं, हां हे असं असाच असतो की नाही. कारण त्यांनी त्या लिखाणाच्या शैलीवरून हे झालं. त्यातला एक फक्त तुम्हाला किस्सा हा तुमच्या ह्याच्यातला नाही पण मला सांगायला आवडेल की काही वर्षापूर्वी आमचं असंच आउटडोअर कॅटरिंगचं एक काम सुरू होतं. जिलबी तळत होता एक जण आणि जिलबी तळता तिथे तेल तूप जे काय असेल ते गरम होतं, पीठ होतं आणि माझ्या हातात ॲपल होतं. तर मी सहज म्हटलं भूक लागली होती, ॲपल आपण खाऊ. मी खात असताना म्हटलं आपण ह्याच्यात बुडवून तळून पाहू काय होतं. मग त्याच्यात टाकलं, त्या पिठात बुडवलं, तळलं, खाल्लं, छान लागलं. म्हटलं आता पाकात बुडवून बघू. तर ते पाकात बुडवल्यावरही छान लागलं आणि म्हटलं यार ही तर छान बढिया एक नवीन रेसिपी झाली. मग त्या दिवशी त्या जिलबीबरोबर मी ॲपल जिलबी नावाचा प्रकार केला आणि ॲपल जिलबीचा जन्म झाला असं मला खूप वाटायला लागलं की आपण याचे जनक आहोत वगैरे वगैरे जे काय असेल सगळ्यांना किसने मैंने ढूंढा. आणि नंतर माझ्या हातात लक्ष्मीबाईंचं पुस्तक आलं. 100 वर्षापूर्वी त्या बाईंनी त्या टाईपची रेसिपी लिहून ठेवलेली होती. तर ह्याच्यात कसं असतं की हे साहजिक असतं की एकाच वेळी किंवा काही विशिष्ट वेगवेगळ्या वेळी एकच रेसिपी दोघांना सुचू शकते. तर त्यातला हा एक तो प्रकार होता. यातनं स्वाभाविक एक प्रश्न येतो जो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असतो की कुकिंग इज ऑलवेज माय मदर्स ऑर माय वाईफ्स ऑर माय सिस्टर्स डोमेन आणि शेफ मात्र मेल असतात. हा सगळीकडं स्वाभाविक एक विचार येतो. तर त्याचे रिझन काय? आणि कारण तुमचा अनुभव आणि आधीच्या शेफचा अनुभव किंवा आता लक्ष्मीबाईंचं जे उदाहरण दिलं, पुस्तकं लिहिणं, पाककृतीवरची पुस्तक लिहिणं ते बायकांचं काम आहे, पण शेफ मात्र पुरुषच आहे. बरोबर. हे का? एक तर ना 2 कारण असू शकते. एक तर फिजिकली बायका तेवढ्या स्ट्रॉंग नसतात की जी मंडळी आम्ही करू शकतो. आता जसं मी मागच्या 2 वर्षापूर्वी 53 तास नॉनस्टॉप कुकिंगचा एक रेकॉर्ड केला. तर ते एक झालं. आणि आता हॉटेल मॅनेजमेंट किंवा होम सायन्स केलेल्या मुली तेवढ्या ताकदीने 12-12 तास किचनमध्ये काम करू शकत नाही की जिथे खऱ्या अर्थाने शेफ म्हणून तुमची ओळख होते. घरगुती काम करणं वेगळं, पण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किचनमध्ये काम करून किंवा कॅटरिंगमध्ये काम करून उभं राहून ते करून घेणं हे खूप बायकांना जमत नाही. म्हणजे हार्डली, मी असं नाही म्हणत की त्यांना जमतच नाही, पण कुठेतरी ताकद हा प्रश्न येतो. आणि तिसरी गोष्ट मला अजून सांगावीशी वाटेल की पूर्वी म्हणजे मला असं माहिती आहे की आमच्या आजोबांची शाळा वगैरे होती, तर लग्नांमध्ये एखादी स्त्री उभं राहून करायची म्हणजे सांगायची, जसं आता या काकू आहेत
या सांगायच्या, पण या स्वतः नाही करायच्या. त्या शाळेतले शिपाई शिपायांकडनं करून द्यायला लागल्या. मग हळूहळू शिपायांना यायला लागलं आणि मग ती प्रथा सगळीकडे होत शेवटी माणूस म्हणजे मेल मेल म्हणजे डॉमिनेशन डॉमिनेशन नाही, पण सगळीकडे शेप म्हणून तो रूढ झाला. मध्ये एका पत्रकारांनी मला असा हे केलं की म्हणे आमचा एक शोधाचा विषय आहे. म्हटलं बोला. तर म्हणे त्यांनी असा शोध लावला की बाबा टेलिव्हिजनवर बायका शो करतात, माणसंही शो करतात, पण हा विषय बायकांचा आहे आणि आम्ही असं कन्क्लुजन काढलं की बायकांना पुरुष मंडळी स्वयंपाक करत असताना बघायला आवडतं. सुडूक होतं तसं वाटतं. माहीत नाही. तर म्हणे आम्ही ते पाहिलं की दोघांची सरासरी पुरुषांना पसंती जास्त आहे. टीआरपी मधनं ते कळतंय. टीआरपी मधनं कळतं. मेल और फिमेल. बरोबर. तुम्ही आता जर जातात एक उल्लेख केला विष्णूजी, रेकॉर्ड्स आहेत फूड मधली खूप कमी अशी यातले या व्यवसायातले आहेत की ज्यांनी बनवण्यामध्ये म्हणजे कुकिंगमध्ये रेकॉर्ड्स केलेले आहेत. तर आम्हाला थोडं त्याच्याबद्दल सांगा की अशी कुठली रेकॉर्ड्स आहेत की जी आता म्हणजे पराठ्याचं एक रेकॉर्ड सगळ्यांना अलीकडचं माहिती असेल की तो सगळ्यात मोठा पराठा बनवला. हे काय आहे नेमकं रेकॉर्ड? ऍक्च्युली कसं ना, हे सुद्धा म्हणजे रेकॉर्ड मी खूप असा क्रेझी नव्हतो की आपल्याला असं काहीतरी करून नाव कमवायचं वगैरे असं काही नव्हतं. ते नंतर आलं असावं. सगळ्यात पहिला रेकॉर्ड पराठ्याचा 2000 साली कधीतरी केलेला. आणि तो का केला की तेव्हा मी फूड फेस्टिवल ऑर्गनाईज केला, पराठा फूड फेस्टिवल. पुण्यामध्येही आणलं होतं त्याला, गांधी लॉन्समध्ये मी तेव्हा केला होता तो. पण त्याच्या आधी जेव्हा नागपूरला केला तर याची ॲडव्हर्टाईज कशी करायची, पैसे नव्हते ॲडव्हर्टाईज करायला. मग आमचा एक मित्र होता मनीष अवस्थी, तो आज तक या चॅनलचा तिथं ब्युरो चीफ होता आणि तो माझा क्लासमेट. मी त्याला म्हटलं अरे इसका कुछ तो भी करो. ऐसे नहीं होती न्यूज़ बोले. तो बोला कैसे होगी? बोले तो कुछ तो उसके लिए बना, कुछ बड़ा है क्या? बोले इसमें किया क्या तुमने? मग मी तो शोधला तर काय असा रेकॉर्ड नव्हता पराठ्याचा वगैरे. मग तेव्हा मग मी ठरवलं की 5 फूट बाय 5 फुटाचा पराठा बनवायचा आणि त्याला हायलाईट करायचं सो दॅट तो पराठा पाहायला लोक येतील आणि आपली फेस्टिवलची प्रसिद्धी होईल. तर ते तेव्हा झालं. पण मग त्याच्यानंतर असं दुसरा फेस्टिवल केला, त्याच्यात मोठा 9 फूट लांबीचा कबाब केला. मग असं काही काही झालं तर मध्येच काहीतरी चला आता. मग माझा मुलगा तो स्पोर्ट्सवाला आहे, तर तो एकदा सहज त्याच्या आईला म्हणा की आई सचिन तेंडुलकर सारखं बाबा काही असा रेकॉर्ड वगैरे नाही करत का म्हणे. म्हटलं यार सचिन तेंडुलकर कुठे, मी कुठं. पण तेव्हा मला लक्षात आलं की आपण मॅक्झिमम अवर्सचा एक रेकॉर्ड करू कुकिंगचा. तर तो तेव्हा म्हटलं असेल कोणाचा 20-25 तासाचा. बेंजामिन पेरी नावाचा एक व्यवस्था आहे, त्याचा रेकॉर्ड होता. तर तो होता 40 तासाचा. तर मग म्हटलं चला आपण 42-44 तासाचा करू. पण तो होता 53 तासाचा झाला आणि तो केला. त्याच्यानंतर मग माझा रेकॉर्ड एका पुन्हा इंग्लिश माणसाने तोडला आणि त्या इंग्लिश माणसाचा रेकॉर्ड आता एका भारतीय स्त्रीने तोडला, जी रिवाची आहे, हाऊसवाईफ आहे. ते 83 तास कुकिंग केलं नॉनस्टॉप, 83 तास. तर आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर हरकत नाही की तो आता पुन्हा स्त्रीचा जेव्हा प्रश्न आला तर एखादी जिद्द तुमच्या मनात असेल, मला काहीतरी हे करायचं आहे आणि योग्य मार्गाने तुम्ही जात असाल तर ते सहज शक्य आहे. आणि ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. बिलकुल ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. की मला जेव्हा माधुरी दीक्षित, अश्विनी भावे या लोक हिरोईन होते की तेव्हा ही मंडळी आवडायची मला. म्हणजे सगळ्यांनाच कोणी ना कोणी आवडत असतं आणि यांच्याशी एकदा बोलता यावं, एकदा भेटता यावं असं सहज वाटायचं. तर कुकिंगमध्ये आल्यानंतर मग इंडस्ट्रीत आल्यावर या गोष्टी सहज शक्य झाल्या. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता जेव्हा आमचं इकडे अमेरिकेत जेव्हा रेस्टॉरंट उघडलं सनीवेल सिटीला, तर जेव्हा तिथे अश्विनी भावे राहते तर त्यांना समजलं की असं ती फूडी आहे, ती स्वतःहून आली तिथे आणि आमच्या हातचं जेवली. तर थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, सगळं छान सहज घडतं. आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय. 2-3 प्रश्न मी विचारेन आणि मग ऑडियन्ससाठी ओपन करेन. आपण स्पिरिच्युअल फेस्टिवलमध्ये आहोत. आपला सगळं हे डिस्कशनचा हेतू असा आहे की आपला स्पिरिच्युअलिटी आफ्टर ऑल इट्स इनर पीस अँड यू कॅन गेट पीस ओनली इफ युअर स्टमक इज सॅटिस्फाईड. ॲब्सोल्युटली. आत्ताचा जो ट्रेंड आहे, हा पिरियड आहे, इट्स अबाउट वेलनेस, फिटनेस, डाएट. I am crazy to say that I eat less or I don't eat this kind of food, that kind of food. So as a chef, what would you suggest to the people? Okay, this is the food you must eat because it's a local food, ingredients are local, or
ॲज नॉट ॲज अ डायटिशियन बट ॲज अ शेफ की हे फूड आहे, इट शुड यू मस्ट इट इट. बरोबर. याला कॅलरीजचं मीटर म्हणजे बऱ्याचदा लोक कॅलरी मीटर लावून जेवतात. अगदी जेवण झाल्यानंतर पुन्हा वेटवर उभं राहतात की वेइंग मशीनवर की किती वेट झालं. हा सगळा पिरियड असताना आणि स्लिम ट्रिम हा एक ट्रेंड असताना शेफ म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही? स्लिम ट्रिम शेफ डाएट हे सगळे चुकीच्या माणसाला तुम्ही विचारताय असं पण मी स्वाभिमानी काही गोष्टी सांगू शकेन तुम्हाला की जेवणानंतर लगेच पुन्हा त्या वजन काट्यावर उभं राहणं हे तर खूपच चुकीचं आहे. कारण ठीक आहे, मी जरी 1 किलो खात असलो तरी अंगी किती लागत आहे याचं प्रमाण फार कमी असतं. ठीक आहे ना, ते साचत जातं. आणि मी आत्ता जेवढा आहे 110 किलो जवळपास असेल, कमी असेल, तर त्याच्यापेक्षा 74 किलोपर्यंत वजन मी कमी केलं होतं. अप टू 74 आलं होतं. तेव्हाचा एक्सपिरियन्स माझा असा होता की तुम्ही सगळं खा, फक्त दुसऱ्या दिवशी छान व्यायाम करा आणि पुन्हा संध्याकाळी पार्टीला जायला तयार व्हा. सगळं खा, प्रमाणात सर्व काही असावे. आणि डाएटमुळे हे खाऊ नका ते खाऊ नका असं जे काय असतात ते प्रकार नको करायला. ठीक आहे ना, आणि प्रमाणात सगळं असेल तर व्यवस्थित होतं. आणि तुमचा मूळ प्रश्न काय होता तुम्ही सल्ला काय द्याल? हाच सल्ला देईन मी की देवाने एवढ्या छान सगळ्या गोष्टी दिल्या आहेत खायला, तर त्याचा सगळ्यात तुम्ही आस्वाद घ्या. म्हणजे आत्ता मागे मी जी जिलबी आणली खावायची ती पुण्यात मिळत नाही, जाऊन खाऊन घ्यायची ती. तर प्रत्येक गावाची एक खासियत असते आणि त्या प्रत्येक गावातल्या माणसाला असं वाटत असतं की आमच्या इथली मिसळ कुठेच मिळत नाही. सगळ्यांची ही असेल आणि असू ना, का असू नये, आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या आईचा, आपल्या घराचा सगळ्यांना अभिमान असावा आणि तो ठेवायलाच पाहिजे. आणि त्या गावातली खासियत तुम्ही आवर्जून जा, तिथे खाऊन बघा. मग ती जागा थोडी गचाळ असेल, कमी जास्त असेल तरी चालेल. जळगावचं उदाहरण तुम्हाला घेता, किती लोक जळगावला गेली मला माहीत नाही, पण तिथलं भरीत तर 500-500, 1000 किलो माणूस तो भरीत बनवतो. पण तिथे जाऊन जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला ते मुळीचं आवडणार नाही. अशा ठिकाणी तो ते म्हणजे करत असतो, पण त्या भरताला एक वेगळी चव आहे. तर हाच माझा सल्ला आहे. आणि आता डाएटचं तुम्ही एक हे केलं तर डाएटची एक छान कविता यांच्याकडे वेळ असेल तर मी ऐकून, नाही तर आपण समअप करू. त्याच्या आधी काही प्रश्न असेल किंवा यांचे प्रश्न कविता ऐकवा, मग मी शेवटचा प्रश्न करेन. कोणाला अजून काही क्वेश्चन असतील तर विचार, त्याच्यानंतर घ्यायचे. तर ही डाएटची कविता बरीच गाजली तशी. मग ऐकली का कोणी? ऐकली नाही? ओके. तर नटसम्राट सगळ्यांनी पाहिला आहे का? नटसम्राट. तर बेसिकली मी सांगितलं आधी तुम्हाला की मला नाटक सिनेमा करायचा होता, ते करता आलं नाही, बिझनेसमध्ये लागलो, पण कुठेतरी ते डोक्यात होतं. आणि पुन्हा तोच की स्पिरिच्युअल डोक्यात काहीतरी ठेवणं, चांगल्या भावनेने करणं, तो स्वयंपाक चांगल्या भावनेने केला तर छान होतो, पॉझिटिव्ह थिंकिंग, हे सगळं जे होतं तेव्हा कुठेतरी होतं की नाही मला सिनेमात नाटकात काम करायचं आहे. नंतर जेव्हा मी व्यवसायात आलो तेव्हा म्हटलं की आपल्याला हे बाजूला ठेवावं लागेल. पण जेव्हा मी कुकिंग शोजमध्ये आलो तेव्हा म्हटलं की आपण या कारणाने, शोजमुळे आपण सिनेमा इंडस्ट्रीत जाऊ शकू. आणि ती वेळ वयाच्या 48व्या वर्षी किंवा 45व्या वर्षी आली. समजा माझा एक चित्रपट आत्ता येऊन गेला, वन्स मोर. याच निमित्ताने भेट झाली लोकांशी, डिरेक्टर भेटला, ॲक्टर भेटले. आणि वन्स मोर बघून मी आता प्रवीण तरडेबरोबर एक चित्रपट करतो आहे, त्याचं नाव आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे, म्हणून मी हे सगळं चकाचट केलेलं आहे. तर तो एक हे झाला. आणि मग हे असल्यामुळे छान नाटकं पाहणं, चांगल्या चित्रपटातले प्रवेश, डायलॉग्स ते पाठ करणं. तर मी नटसम्राट खूप वेळा पाहिला. त्याच्यामध्ये एक प्रवेश आहे, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. आणि तो प्रवेश यासाठी की बाबा त्या नटसम्राटाला त्याच्या घरच्या मंडळींनी त्रास दिला म्हणून त्यांनी उद्वेगाने ते वाक्य म्हटले. आणि जेव्हा मला माझ्या घरच्या मंडळींनी त्रास दिला, मला उपाशी ठेवलं, डायटिंग करायला लावलं, तर एखाद्या खवय्याला काय वाटेल असा तो आहे. दीड मिनिटाचा तो प्रवेश आहे. नटसम्राटाच्या धर्तीवर आहे. तर दोन्ही ऐकू का एक ऐकू? मग पहिले आपण नटसम्राट ऐका, तो डोक्यात ठेवा, म्हणजे तो दुसरा ऐकायला जास्त मजा येईल तुम्हाला.
आणि आपण जमलं तर नाना पाटेकरांचा आवाज काढू त्याच्यामध्ये. चालेल? थोडा वर्क देशील देता आला तर होईल का? इको रिवर्ब. हॅलो. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं एकच सवाल आहे. या दुनियेच्या विस्तीर्ण किड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशम बेफाम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसर मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या मृत्यूला जर पुन्हा स्वप्न पडू लागले तर इथंच तर मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या दुनियेत जाण्याची हिंमत आम्ही करत नाही आणि म्हणून आम्ही जपतो जुनं जागंपण. सहन करतो आमच्याच आत्माभिनावर होणारे बलात्कार आणि अखेर आमच्याच मारेकऱ्याच्या दाराखाली उभे राहतो बेकेचा कटोरा घेऊन. विधात्या, तू इतका कठोर का झाला? अरे एका बाजूला ज्याला आम्ही जन्म दिला ती मंडळी आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आमच्याशी असं वागतो. मग या विस्कटलेल्या देहाचे सापळे घेऊन या थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकळा द्यायचा रे? कोणाच्या पायावर डोकळा द्यायचं? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हे होते नाना पाटेकर म्हणजेच नटसम्राट, आणि आता पाकसम्राट किंवा खाद्यसम्राट म्हणा. कारण पाकसम्राट म्हटलं की त्याला सगळं यायला हवं जगातल्या, ठीक आहे ना. तर तो सम्राट कधीच कोणी होऊ शकत नाही, कारण या विषयात एवढ्या रोज गोष्टी घडत असतात. तर असं समजा की समोर मोठं छान डायनिंग टेबल आहे, त्याच्यावर वेगवेगळे पदार्थ आहेत. पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, छोले भटुरे, उपासाची खिचडी, फोडणीची पोळी, दही वडे, जिलबी, मालपुआ, हे सगळं असताना माझी बायको माझ्या हातात एक प्लेट ठेवते. कशाची? सोजीची, जिच्यावर तूपही नाही तेलही नाही. म्हणते हे खायचं आहे तुम्हाला. तर मग मनावर काय होत असेल ती व्यथा मी याच्यातून मांडली आहे. तू पी किंवा खा, एकच सवाल आहे, डायटिंग. जेव्हा ते पाहिलं आणि आठवलं की आपल्याला तर हे खायचं नाही, तू पी किंवा खा, एकच सवाल आहे, डायटिंग. बघावं की खावं, एकच सवाल आहे, डायटिंग. या किचन मधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावं फडशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट लाडवाचा, गुलाबजामचा, जिलबीचा, मालपुऱ्याचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. अहो लावलं त्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असा ठणक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण अशानं माझं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर मेघ आहे. डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं गिळत बसतो, सहन करतो आमच्याच चटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ बिल आणि अखेर आमच्याच घरात चोरासारखे डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांचे. अन्नपूर्णे तू इतकी कठोर का झाली? अन्नपूर्णे अगं तू इतकी कठोर का? दर्द है इसमें, बहुत दर्द है. अन्नपूर्णे तू इतकी कठोर का झाली? एका बाजूला जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या ती आम्हाला डिवसते, आमची बायको हे खाऊ नका ते खाऊ नका, आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा आमची पोटं वाढवते. मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे घेऊन या ढेरपोट्यांनी कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं ग? कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं? तू पी किंवा खा, एकच सवाल आहे, डायटिंग. साऊंडवाल्यांनी टाळ्या वाजायला तर हरकत नाही रे. हा, वाजवायच्या टाळ्या. अतिशय सुंदर, बरं वाटलं. एकतर उगाच आपण फार डेरपोटे असल्याचं काय वाईट वाटायचं काय. एखादा प्रश्न होऊ शकेल असं मला वाटतं. वी आर ऑलरेडी क्लोजिंग. एक प्रश्न असेल तर एखादा दुसरा प्रश्न आपण घेऊ शकतो. 4 मिनिट आहेत सगळं. मागं हात वर केला. Yeah. I just have one question हो. about the Without Member. तुम्ही जे शोज करतात हा. आणि त्या शोज पेक्षा टीव्ही शोज हा, आणि ते प्रत्येक वेळेला असं दाखवलं की वा व्हॉट टेस्ट आहे. हा. खरंच ती टेस्ट चांगली असते का? व्हॉट इज द रिअलिटी? हाऊ इज इट परफेक्ट? हे बघा, मी प्रत्येक वेळी मी स्वतः खाऊन तर म्हणत नाही किंवा हे खूपच छान आहे वगैरे, ठीक आहे.
पण बाजूची जी अँकर असते ती तोंडात घालते न घालते लगेच वाव करते, कारण त्याचे पैसे तिला मिळतात. दॅट्स इट. आणि नंतर स्पर्धांमध्ये जे असतं काही वेळा रिअल असतं, काही वेळा आम्ही खूप वाईट जरी असतं तरी थोडंसं माइल्ड करून सांगतो, पण कित्येक वेळा माझा राग होतो अनावर की एवढी मेहनत करून आम्ही तुम्हाला आणतो, एवढी सगळी क्रू तुमच्या मागे असते आणि इथे आल्यावर तुम्ही माती खाता. तुम्हाला एवढं समजू नये की त्याच्यामध्ये मीठ जास्त झालं आहे कमी, तुम्ही टेस्टिंग करा ना. तुम्हाला असं थोडी आहे की टेस्टिंग नाही करायचं. अगदी अक्षम्य जेव्हा चुका करतात तेव्हा मग वाईट वाटतं आणि चिडतो, पण बाकी हा फॅक्टर असा असतो. पण त्याच्यामुळे लोकांना कॉम्प्लेक्स होतो की एका टेकमध्ये कसं हँडल करू. हो, नाही, अगदी अगदी बरोबर. सर, कॅटरिंग बरेच इन्स्टिट्यूट्स आहेत, मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, पण पुण्यातले लोक असं म्हणतात की औरंगाबादला जी इन्स्टिट्यूट आहे ती सगळ्यात जास्त चांगली आहे आणि त्याची एंट्रन्स खूप अवघड असते. तर असं खरंच काही आहे का? नाही, असं नाही. काय 2-4 लोकांना अनुभव प्रत्येक इन्स्टिट्यूशनचा वेगवेगळा असतो आणि त्याच्यामुळे ती लोक बोलत असतील. आणि कोणालाच असं वाटत नाही की आपले इन्स्टिट्यूट किंवा आपण केलेला पदार्थ वाईट असावा. सगळेजण चांगलं देण्याचाच प्रयत्न करत असतात. पण काही ठिकाणी असं होतं की मला एक्सपिरियन्स हा गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी असा एक्सपिरियन्स आला की ज्या अतिशय वाईट आहेत, ज्या अतिशय चांगल्या आहेत. तर त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय म्हणतो किंवा प्रत्यक्ष तिथे कोणी जाऊन आलं असेल त्याचा तो एक्सपिरियन्स आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये असाल 4-4, 5-5 इन्स्टिट्यूट असतात. तर नेमकं कुठल्या इन्स्टिट्यूटबद्दल तुम्हाला म्हणायचं आहे तर जर कळलं तर आपण लागल्यास वेगळं बसून बोलू आणि त्याला सांगता येईल. सर आपण एकच प्रश्न असा हो आपण अजिनामोटो हा जो किती घातक असतो, हो. काय खरा काय प्रकार आहे तो खरा? ॲक्च्युली मोनोझोडियम ग्लुटामेट जे असतं ते शरीराला चांगलं नसतं. म्हणजे मध्ये तुम्ही पाहिलं असेल की याच्यावर बंदी आली होती. आता 2-3 फूड प्रॉडक्ट्स जे आहेत, हल्दीरामचे काही फूड प्रॉडक्ट्स आहेत किंवा तुम्ही नूडल्सवर काहीतरी हे झालं होतं मध्ये, हां मॅगीवर, तर ते घातल्यामुळे आणि न घातल्यामुळे जो अस्सल खवय्ये त्याला कळतं की याच्यात अजिनामोटो आहे, ठीक आहे ना. तर त्यांनी घालून खूप चवीत बदल घडतो असं काही होत नाही. पण ते शरीराला अतिप्रमाणात वाईट आहे, अतिप्रमाणात. अगदी चांगल्या क्वालिटीचं जे नॅचरली काढतो आपण ते खूप कॉस्टली असतं अजिनामोटो, तर ते वापरलं तर चालेल. Excuse me, sir. तुम्ही त्याचा प्रयोग तुम्ही घरी करून पहा, मी सांगतो तुम्हाला. एक वन सेकंड त्यांना मागच्या की फ्लॉवरचा दांडा घ्यायचा, फ्लॉवरचा मधला, आणि त्याला किसून त्याचं पाणी उकळवा. हां, आणि ते पाणी 1 कप उकळवून गाळून घ्या, त्याला अर्धा कप करा आणि ते प्या. त्याच्यानंतर 1 कप पाणी उकळवा, 1 चिमूटभर अजिनामोटो घाला, ते प्या. मग तुम्हाला लक्षात येईल की अजिनामोटोची चव म्हणजे नेमकी कशी आहे काय आहे. आणि ती आपल्याला फ्लॉवरमधून कशी मिळते किंवा मग शेवग्याच्या शेंगामधून कशी मिळते. सर, येस, माझा प्रश्न आहे. हां. मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंटमधून आहे. हां. तर तुम्ही जी 52 किंवा 54 पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातनं हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांसाठी असं काही पुस्तक लिहिले आहेत की ज्यातनं आम्हाला काही शिकायला मिळेल? बेसिक कुकिंगची मेजवानी, सिक्रेट्स ऑफ बेसिक कुकिंग हे पुस्तक आहे. 450 पानाचं पुस्तक आहे आणि मिरर प्रकाशनने काढलेलं आहे. तर ते तुम्ही नक्की घ्या. हां मॅडम. सर, तुम्हाला कुठला पदार्थ सगळ्यात जास्त अवघड वाटला बनवायला? अरे बरं, तसं तर सगळंच आवड असतं. जो हो हां, नाही मला इंडियन नाही, बाहेरचे पदार्थ जास्त. मला ना ते खाजा कधी नाही जमलं. ते खाजा म्हणतात ना. हां हां हां, खाजं की खाजा? खाजा ते करंजीसारखं असतं, ज्याला खूप छान असे पदर असतात आणि ते खूप सुंदर सुंदर प्रकारे लोक करतात. तर तो प्रकार मला काही अजून जमलेला नाही. हां, पण मी प्रयत्न करत असतो करायचा. पण तुम्ही खरंच खूप छान नटवाल. आहेतच ते. झाले. आपण शेवटचा प्रश्न घेऊया. हो. टायमिंग बरोबर संपला. शेवटचा प्रश्न. अन्न किंवा फूड इज अ पार्ट ऑफ इव्होल्युशन, पार्ट ऑफ कल्चर आणि Yeah. डेव्हलप्स थ्रू एजेस. अगदी बरोबर. तर जगभरातलं तुम्ही एवढे सगळे अन्नपदार्थ आणि हे बघितलेले आहेत. विच
food, I'm not saying tasty or most attractive, but which is the most evolved cuisine amongst the world cuisine? Positively evolved. हा तसा अवघड प्रश्न आहे सर, की ॲज अ शेफ किंवा एवढं सगळं फिरल्यानंतर आणि इतके वर्ष भारतात राहिल्यानंतर मला भारतीय जेवणच जगातलं उत्कृष्ट जेवण आहे असं वाटतं. Clap, आणि- clap, clap. आणि मी आहे असं म्हणून नाही. एक छोटं उदाहरण देतो. अभय बंगांबद्दल सगळ्यांनाच माहिती असेल. त्यांचं एक पुस्तक आहे माझा साक्षात्कारी उधळो. त्याच्यामध्ये त्यांनी एका डॉक्टरचा उल्लेख केला की जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आलेला, त्याच्यावर त्यांनी ते पुस्तक लिहिलं की तो अमेरिकन डॉक्टर तो म्हणतो की या सगळ्याला उपाय हाच की तुमचं आहार जो असेल तो परिपूर्ण असावा आणि परिपूर्ण भारतातला परिपूर्ण सात्विक आहार म्हणजे महाराष्ट्रीयन जेवणाचं ताट तो तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित खावा, तर त्याच्यासारखं औषध दुसरं नाही, हे त्याच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे सर. Fantastic. थँक्यू व्हेरी मच विष्णूजी. Thank you. अतिशय परफेक्ट टायमिंग आणि 1 तासभर आपण गप्पा मारल्यात आणि याच्यानंतर कदाचित इट्स अन ॲपेटायझर अँड वी आर ऑल हंग्री. खूप सुंदर आपण बोललात, गायडन्स दिलात आणि फूड अँड स्पिरिच्युअलिटी याचं आपला एक रिलेशन असतं, को रिलेशन असतं, हे एस्टॅब्लिश केलं. थँक्यू व्हेरी मच ऑडियन्स.